नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मायबोली मराठी चॅनल ब्रेनबूम मराठी यावरती. घेऊन आलेलो आहे प्रश्नपत्रिका 15वी जी करंट अफेअरची प्रश्नपत्रिका 15वी आहे. घेऊन आलेलो आहोत अतिशय सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेनेशन घेऊन आलेलो आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. डॅश हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने आपला जंगल परिसंस्थेला ग्रीन GDPने जोडले आहे. असे कोणते पहिले राज्य आहे ज्याने आपलं जंगल परिसंस्थेला ग्रीन GDPने जोडलेले आहे, जे की देशातील पहिलं राज्य आहे. ऑप्शन नंबर 1 छत्तीसगड, ऑप्शन नंबर 2 मध्य प्रदेश, ऑप्शन नंबर 3 मिझोराम, ऑप्शन नंबर 4 मणिपूर. तर छत्तीसगड हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने आपलं जंगल जे आहे परिसंस्थेला ग्रीन GDPने काय केलेलं आहे, जोडलेलं आहे. छत्तीसगड वन परिसंस्था सेवांना ग्रीन GDPशी जोडणारे भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे. ही पहल 2024च्या अखेरीस आणि 2025च्या सुरुवातीला काय करण्यात आली, सुरू करण्यात आलेली आहे. आणि हिचं स्थान भारतामध्ये पहिलं आहे, हेही आपल्याला माहिती आहे, प्रश्नामध्ये दिलेलं आहे. याचा मुख्य उद्देश काय होता? स्वच्छ हवा, मुख्य उद्देश स्वच्छ हवा, जलसंवर्धन, जैवविविधता, कार्बन शोषण इत्यादी पर्यावरणीय सेवांचे आर्थिक मूल्यांकन करणे हा याचा मुख्य उद्देश होता. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर मग पहिले राज्य जे की ग्रीन GDPशी जोडलेले पहिले राज्य जे की भारतातील पहिले आहे ते म्हणजे छत्तीसगड आहे. घेऊया दुसरा प्रश्न या ठिकाणी. दुसरा प्रश्न, या क्रमांकाची राष्ट्रीय डॅश या क्रमांकाची राष्ट्रीय आदिवासी क्रीडा स्पर्धा रायपूर छत्तीसगड येथे पार पडली. तर कोणत्या क्रमांकाची राष्ट्रीय आदिवासी क्रीडा स्पर्धा रायपूर या ठिकाणी छत्तीसगड या ठिकाणी पार पडलेली आहे? तर ऑप्शन 1 36व्या, ऑप्शन 2 24व्या, ऑप्शन 3 55व्या आणि ऑप्शन 4 60व्या. तर 24व्या क्रमांकाची राष्ट्रीय आदिवासी क्रीडा स्पर्धा रायपूर छत्तीसगड या ठिकाणी काय करणे पार पडलेली आहे. तर ही 24व्या क्रमांकाची आदिवासी क्रीडा स्पर्धा होती. ही सुरुवात झाली होती 27 ते 31 डिसेंबर 2024 मध्ये 2024 मध्ये. आणि प्रमुख खेळ याच्यामध्ये होते फुटबॉल आणि तिरंदाजी. फुटबॉल आणि तिरंदाजी हे दोन काय होते या ठिकाणी प्रमुख खेळ यामध्ये होते. हेही तुम्हाला त्याबरोबर काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. खालील विधाने, मी थोडंसं छोटं करतो. खालील विधाने लक्षात घ्या. 7 जानेवारी 2025 रोजी 7 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ई कॅबिनेट संकल्पना राबवण्यात आली. ब ई कॅबिनेट संकल्पना याआधी हिमाचल प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यात राबवली. क ई कॅबिनेट ही संकल्पना राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने तयार करण्यात आलेली आहे. खालील वरीलपैकी बरोबर कथन ओळखा. फक्त फक्त ब, फक्त क आणि अ ब क हे तिन्ही विधाने बरोबर आहेत. तर खालील विधानाचा विचारात लक्षात घेतली तर 7 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकी कॅबिनेट संकल्पना राबवण्यात आलेली आहे. ही कॅबिनेट संकल्पना याआधी हिमाचल प्रदेश, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये राबवलेली आहे. आणि ही कॅबिनेट संकल्पना राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने तयार करण्यात आलेली आहे. हेही बरोबर आहे. म्हणून अ ब क हे तिन्ही ऑप्शन्स काय आहेत या ठिकाणी बरोबर आहेत. हेही तुम्हाला काय करायचं आहे, सोबत लक्षात ठेवायचं आहे. तिन्हीच्या तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. 7 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ई कॅबिनेट संकल्पना राबवण्यात आलेली आहे. यानंतर प्रश्न घेऊया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न या ठिकाणी जोड्या लावा असं दिलेलं आहे. जोड्या लावा. या ठिकाणी खेळाडूची नाव दिलेले आहेत आणि संबंधित खेळचा संबंध दिलेला आहे. मनू भाकर, ब डी गुगेश, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार अशा पद्धतीने खेळाडूचे नाव आहेत. आणि संबंधित खेळ पॅरा ॲथलेटिक, हॉकी, बुद्धिबळ आणि नेमबाजी दिलेलं आहे. तर मनू भाकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी मनू भाकर हे पॅरा ॲथलेटिक खेळाशी संबंधित आहे, हे बरोबर आहे. डी गुगेश हे हॉकीशी संबंधित. हरमनप्रीत सिंग सॉरी या ठिकाणी ऑप्शन थोडंसं रॉंग आहेत. तर मनू भाकर हे नेमबाजीशी संबंधित आहेत. नेमबाजी. डी गुगेश हे बुद्धिबळाशी संबंधित आहेत. हरमनसिंग हे
हॉकीशी संबंधित आहेत आणि प्रवीण कुमार हे पॅरा ॲथलेटिक्सशी संबंधित अशा पद्धतीने जोडी या ठिकाणी लागू होते. मनू भाकर हे नेमबाजीशी संबंधित आहेत. डी गुगेश बुद्धिबळाशी, हरमनप्रीत सिंग हॉकीशी आणि प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्सशी संबंधित आहेत. त्यांचा खेळ आहे. या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 हे 4-3-2-1 अशा पद्धतीने ऑप्शन या ठिकाणी जोडी लागते. अशा पद्धतीने जोडी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मनू भाकर हे नेमबाजी संबंधित, डी गुगेश हे बुद्धिबळ संबंधित, हरमनप्रीत सिंग हॉकी संबंधित आणि प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्सशी संबंधित आहेत. अशा पद्धतीनं ही जोडी या ठिकाणी लावता येते. यानंतरचा प्रश्न 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, जो या ठिकाणी दिलेला आहे. 2024चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार एकूण किती जणांना प्रदान करण्यात आलेला आहे? अशा पद्धतीने 2024चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार एकूण किती जणांना प्रदान करण्यात आला, असा प्रश्न या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी आपण 2024चा जो खेलरत्न पुरस्कार आहे तो 4 जणांना देण्यात आलेला आहे. ऑप्शन नंबर 1 हे बरोबर आहे. आणि मेजर ध्यानचंद आणि अर्जुन अवॉर्ड जर मिळून म्हटलं तर 36 जणांना काय करा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. अर्जुन पुरस्कार 32 जणांना आणि हे अर्जुन पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024चा 4 जणांना देण्यात आला आहे आणि अर्जुन जो पुरस्कार आहे तो 32 जणांना काय करण्यात आला देण्यात आला आहे. एकूण हे 36 जणांना काय करण्यात आलं देण्यात आलेला आहे. हेही तुमच्या काय करायचं लक्षात ठेवायचं यासोबत. आता ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं बघू पुढच्या प्रश्नामध्ये आपण या गोष्टीचा विचार करूया. 6वा प्रश्न काय आहे ते बघा. डॅश रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीव गांधी खेलरत्न या देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण केलेले आहे. तर जो राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होता त्याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं केलं. ते केले 6 ऑगस्ट 2021 रोजी काय केलं बदलण्यात आलेला आहे. हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे आणि हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नामकरण केलेलं आहे 2021 मध्ये. हे लक्षात ठेवा. 2021 6 जानेवारी 2021ला काय केलं बदलण्यात आलेला आहे. ध्यानचंद पुरस्कार याबाबत मेजर ध्यानचंद विषयी थोडीशी माहिती घेऊया आपण. यांना हॉकीचे जादूगार म्हणतात. मेजर ध्यानचंदला हॉकीचे जादूगार हे लक्षात ठेवा. हॉकीचे जादूगार म्हणून मेजर ध्यानचंद यांना ओळखलं जातं. त्यांनी 1928, 32 आणि 36 28, 32 आणि 36 यावर्षी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलेले आहे. सुवर्णपदक 28, 32 आणि 36 1928, 1932 आणि 1936ला काय केलेत संघाला सुवर्णपदक मिळवून दिलेले आहेत. 1928 आणि 1932 याच्यामध्ये ते संघातील खेळाडू म्हणून होते आणि 36ला ते काय होते संघाचे कर्णधार होते, कॅप्टन होते आणि त्यांनी संघाला विजय मिळवून दिला ऑलिम्पिकमध्ये. आणि यांचे आत्मचरित्र आहे गोल हे त्यांचं काय आहे आत्मचरित्र आहे. तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं. गोल हे त्यांचं आत्मचरित्र आहे. आणि त्यांना 1956ला पद्मभूषण पुरस्कार काय केला देण्यात आलेला आहे. पद्मभूषण हे त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. मेजर ध्यानचंद यांना काय म्हणतात खेळाचे जादूगार म्हणतात आणि त्यांच्या जन्मदिवशी क्रीडा दिन म्हणून काय केला जातो साजरा केला जातो. हेही तुम्हाला काय करायचं सोबत लक्षात ठेवायचं आहे. क्रीडा दिन म्हणून काय केला जातो सेलिब्रेट केला जातो. ही गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायची आहे. त्यांचा जन्मदिवस जो आहे 29 ऑगस्ट या दिवशी काय केला जातो क्रीडा दिन म्हणून 29 ऑगस्टला काय केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून काय केला जातो सेलिब्रेट केला जातो. हे तुम्हाला काय सोबत लक्षात ठेवायचं आहे. 29 एवढ्या गोष्टी तुम्हाला त्या मेजर ध्यानचंद यांच्याविषयी काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. काय गोष्ट लक्षात ठेवाल हॉकीचे जादूगार म्हणून मेजर ध्यानचंद यांना ओळखलं जातं. त्यांना 1956मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी 28 आणि 32मध्ये खेळामध्ये खेळाडू म्हणून काम केलं आणि त्यांना सुवर्णपदक मिळवले आणि 36मध्ये ते काय होते
संघाचे कर्णधार होते आणि कर्णधार असताना त्यांनी काय केलं, ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिलेलं आहे. आणि त्यांचं आत्मचरित्र आहे गोल, आणि त्यांचा जो 29 ऑगस्ट जो हा बर्थ ऑफ डेट आहे, हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो. हे एवढं तुम्हाला काय करायचं आहे, मेजर ध्यानचंद यांच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघूया आपण पुढचा प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणाला सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला? खालीलपैकी कोणाला सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला? तर अपर्णा सेन 1, 2 दीपिका पदुकोण, 3 ऐश्वर्या राय आणि 4 आलिया भट्ट. तर सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार हा अपर्णा सेन यांना काय करण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे. तर अपर्णा सेन कोण आहेत? अपर्णा सेन एक अभिनेत्री आहेत, एक दिग्दर्शक आहेत, पटकथा लेखक आहेत. यांचा जन्म 25 ऑक्टोबरला झालेला आहे. 25 ऑक्टोबर 1945ला झालेला आहे अपर्णा सेन यांचा जन्म, आणि त्या कोलकाता येथील रहिवासी आहेत. त्यांनी बंगाली भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये काम केलेलं आहे. त्यांनी अभिनय पदार्पण केले आहे. सत्यजित यांच्या 3 डॉटर्स 3 कन्यामधून 1961 मध्ये पदार्पण केलं, आणि त्यांना पद्मश्री देण्यात आलेला, तो म्हणजे पद्मश्री 1987 मध्ये त्यांना काय केलं आहे, पद्मश्री देण्यात आलेला आहे. हेही तुम्हाला काय करायचं आहे, सोबत लक्षात ठेवायचं आहे. पद्मश्री 1987 हेही तुम्हाला काय करायचं, सोबत लक्षात ठेवायचं. यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी पुढचा घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. डॅशद्वारे 2025 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. कोणते 2025 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ते वर्ष म्हणून घोषित करण्यात आले? कोणाच्याद्वारे? भारत सरकार, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, अखिल भारतीय तंत्रज्ञान मंत्रालय. तर जे कृत्रिम बुद्धिमत्तेचं वर्ष म्हणून अखिल भारतीय तंत्रज्ञान मंत्रालय म्हणजे AICTE च्या मार्फत काय केलेलं आहे, 2025 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष म्हणून काय करण्यात आलेले आहे, घोषित करण्यात आलेले आहे. कधी आलेलं आहे? डिसेंबर 2025ला काय करण्यात आलेलं आहे, घोषित करण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवा. डिसेंबर 2025ला कोणाच्या मार्फत? अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंत्रालयाच्याद्वारे काय करण्यात आलेलं आहे, इयर ऑफ AI घोषित करण्यात आलेलं आहे. इयर ऑफ AI घोषित करण्यात आलेलं आहे 2025. लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न आपण घेणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, ज्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं. नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत असतो विथ एक्सप्लेनेशन. तर पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2025 रोजी कोणत्या राज्यात सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर स्थापन करण्यात आले? जानेवारी 2025 रोजी कोणत्या राज्यामध्ये सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर स्थापन करण्यात आले, असा प्रश्न आहे. 1 ऑप्शन कर्नाटक, 2 सिक्कीम, 3 केरळ आणि 4 तमिळनाडू. तर सिक्कीम या राज्यामध्ये काय करण्यात आहे, जानेवारी 2025 रोजी सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर स्थापन करण्यात आलेलं आहे. तर कोणत्या ठिकाणी? सिक्कीममध्ये सोरेंग जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये काय करण्यात आले, हे स्थापन करण्यात आलेले सोरेंग जिल्हा हा स्थापन करण्यात आले 6 जानेवारी 2025ला. आणि हे भारतातील ऑर्गॅनिक फिशरीज क्लस्टर आहे, म्हणजे सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर आहे. आणि ही योजना आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, जी PMMSY ही योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत काय करण्यात आले, याचा अवलंब करण्यात आलेला आहे. आणि उद्घाटन करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन कोण केलं, तर केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन जे आहेत, व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या काय केलं, लालन सिंग यांनी केलेलं आहे, जे की केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री होते त्यावेळेस. सोरेंग जिल्हा सिक्कीम या ठिकाणी काय करण्यात आलं आहे, देशातच पहिलं सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर स्थापन करण्यात आले 6 जानेवारी 2025ला. सोरेंग या ठिकाणी योजना होती प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, आणि कोणी केलं तर लालन सिंग म्हणजेच केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी काय केलेलं आहे, त्याचं उद्घाटन केलेलं आहे. हेही आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 10 आपण या ठिकाणी घेणार आहोत. जागतिक व्यापार संघटनेचा 1 जानेवारी 2025 रोजी
कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? तर जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO आपण असं म्हणतो, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहे त्या संघटने 1 जानेवारी 2025 रोजी कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला असा प्रश्न आहे. तर WTOची स्थापना करण्यात आली होती 1 जानेवारी, लक्षात ठेवा 1 जानेवारी 2025 1 जानेवारी 1995ला काय करण्यात आलेली आहे, WTOची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि 1 जानेवारी 2025ला त्याला कम्प्लीट होतात 30 वर्ष कंप्लीट होतात. आणि जानेवारी 30वा जो वर्धापन दिन आहे तो आपण या ठिकाणी काय केला आहे, साजरा केलेला आहे WTOनं. हे आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि याचं मुख्यालय कुठं आहे, WTOचं मुख्यालय आहे जिनिव्हामध्ये, स्वित्झर्लंडमध्ये आहे. जिनिव्हा जी की स्वित्झर्लंडमध्ये आहे. स्वित्झर्लंडमध्ये काय करण्यात आलेलं आहे, याचं मुख्यालय स्थापन करण्यात आलेलं आहे. ही मुख्यालय आहे आणि ज्याची स्थापना 1 जानेवारी 1995ला झालेली आहे. 1995 30वा वर्धापन दिन या ठिकाणी 1 जानेवारी 2025ला साजरा करण्यात आलेला आहे. हे तुम्हाला काय करायचं सोबत लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा 11वा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. 11वा प्रश्न काय सांगतो बघूया आणि आपण शेवटच्या प्रश्नाकडे आहोत. आतापर्यंत एकूण किती खेळाडूंना पुरस्कार मिळालेला आहेत? आतापर्यंत किती खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार मिळालेला असा प्रश्न आहे. खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आतापर्यंत एकूण किती खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे? पुरस्काराची सुरुवात झाली होती खेलरत्न पुरस्काराची 1991ला ते 92 यामध्ये काय झाले, खेळाची सुरुवात झालेली आहे. आणि पहिले पुरस्कार प्राप्त विश्वनाथ आनंद आहेत. विश्वनाथ आनंद आणि गीत सेठी हे काय आहेत, पहिले खेळाडू. 2024मध्ये 4 खेळाडू डी गुगेश, मनू भाकर, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार हे 4 खेळाडू. या 4 खेळाडूबाबत आपण मागच्या प्रश्नामध्ये उत्तर बघितलेले, काय कशाशी संबंधित आहे त्यांच्या जोड्या जुळवा असा प्रश्न होता, मागे जाऊन पाहू शकता तुम्ही. त्यामुळे 2024 अखेर एकूण 62 खेळाडूंना काय करण्यात आलेलं आहे, एकूण 62 खेळाडूंना हा काय करण्यात आलेला आहे पुरस्कार, म्हणजे 2026पर्यंत 2024पर्यंतच या खेळाची नोंद करण्यात आलेली आहे, जे की पुरस्कार देण्यात आलेले नाहीत आतापर्यंत. 2024पर्यंत 62 खेळाडूंची या ठिकाणी खेलरत्न पुरस्कारामध्ये नोंद करण्यात आलेली आहे. 2025मध्ये खेलरत्न पुरस्कार प्राप्तांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नव्हती, त्यामुळे त्याच्यामध्ये अर्ज मागवले गेले होते पण झालेले नाही. मात्र सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना 2023चा खेलरत्न पुरस्कार मे 2025मध्ये प्रत्यक्ष प्रदान करण्यात आलेला आहे, पण ते 25चे नव्हते, ते होते 23चे, त्यामुळे त्यांची नोंद 23मध्येच केली जाईल. म्हणून एकूण खेळाडूची नोंद 2024पर्यंत 62 खेळाडूंची नोंद या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सात्विक चिराग हे नवीन 2025 पुरस्कार नसून 2023चे पुरस्कार करते आहेत. त्यांना पुरस्कार सात्विक चिराग यांना 2023चा पुरस्कार 2025मध्ये मेच्या महिन्यामध्ये देण्यात आलेला आहे, हे तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं आतापर्यंत 2024पर्यंत 62 खेळाडूंची नोंद आहे. 25-26मध्ये खेळाडूची नोंद आतापर्यंत झालेली नाही. जो 23चा पुरस्कार होता तो 25ला देण्यात आलेला आहे सात्विक चिरागला, त्यामुळे 62 खेळाडूंची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं प्रश्न तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतरचा 12वा प्रश्न, वायकोम सत्याग्रह 2025मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? जो वायकोम सत्याग्रह होता त्या सत्याग्रहाला 2025मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? वायकोम सत्याग्रह 2025मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? 25, 50, 101, 100. तर वायकोम सत्याग्रह 30 मार्च, मी तुम्हाला थोडी सांगतो, 30 मार्च 1924ला काय करण्यात आले, सुरुवात झालेली होती. वैकोम म्हणजे आजचं त्रावणकोर, म्हणजे आजचं केरळ, या ठिकाणी केरळमध्ये ही सत्याग्रह सुरू झाला होता. प्रमुख नेते होते TK माधवन, KP केशवमेनन, K केळप्पन. आणि याच्यामध्ये महात्मा गांधींचा सहभाग झाला होता 1925मध्ये. त्यांनी काय केलं होतं, वैकोमला भेट दिली होती. पेरियार EV रामास्वामी सत्याग्रहात सक्रिय सहभाग होता, त्यांच्यामुळे त्यांना वैकोम वीर म्हणून ओळखले जाते. वैकोम वीर म्हणून कोणाला होतं, पेरियार जे आहेत त्यांना काय केलं होतं, वैकोम वीर म्हणून ओळखलं जातं. आणि 1925मध्ये समझोता झाला आणि मंदिराभोवतीचे काही रस्ते सर्वांसाठी खुले करण्यात आले. उद्देश काय होता याचा, तर दलित समाजाला वैकोम महादेव मंदिराभोवतीच्या सार्वजनिक रस्त्यावर जाण्याचा अधिकार मिळवणे हा याचा महत्त्वाचा उद्देश होता. तर 1924 ते 2024मध्ये किती वर्ष होतात, 1924 ते 2025मध्ये किती वर्ष होतात हेही लक्षात ठेवा. या ठिकाणी 2 ऑप्शन 101 आणि 100. तर 24 ते 24 हे 100 वर्ष होतात आणि 24 ते 25 101 वर्ष होतात. तर योग्य उत्तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय असेल, कमेंट करा, व्यवस्थितरित्या कमेंट करून काय करा या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.